Hello all, welcome to my channel. So today we are going to solve practice set 2.2. पण ते practice set 2.2 सुरू करण्याच्या आधी आपण जरा प्रॉपर्टीज बघून घेऊयात करस्पॉन्डिंग अँगल्सच्या, अल्टरनेट अँगल्सच्या आणि इंटिरियर अँगल्सच्या. तर इथे करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय, आता आपण करस्पॉन्डिंग अँगल्स बघितले 2.1 मध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल बघितले कसे येतात ते. तर इथे प्रॉपर्टी काय आहे, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सेम. तर हे जे दोन लाईन्स असणार आहेत ह्या पॅरलल असतील आणि जर ट्रान्सव्हर्सल त्यांच्यामधनं गेली असेल तर हे जर करस्पॉन्डिंग अँगल्स आहे हा PMN आणि RNB हा जर असेल हे दोघांची मेजर सेम असणार आहे. ठीक आहे, जर हे दोन पॅरलल असतील तरच, पॅरलल नसतील तर हा मेजर सेम नसणार आहे. तसंच इथे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्समध्ये पण अँगल PMN इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MNS. PMN इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MNS. म्हणजे हा झेड जो तयार झाला आहे हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल हे काय असणार आहेत, सेम मेजरचे असणार आहेत. इज कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सेम मेजरचे. तसंच इंटिरियर अँगल्स कुठले, PMN आणि RNM हे दोन अँगल्स. तर इथे आपला काय तयार झाला आहे, काय सांगितलं आहे, इंटिरियर अँगल कसे लक्षात ठेवायचे, C, उलटा C किंवा सरळ C. तर या दोन्हीचे मेजर असणार आहेत. समजा ह्याचं म्हणजे हे जे दोन आहे ह्या दोघींची मेजर काय असणार आहे, 180 असणार आहे. ओके, आता प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स म्हणजे काय, तर हे जो आपला हा C तयार झाला आहे इंटिरियर अँगल्सचा, तर ह्या दोन्हीची मेजर जे असणार आहे त्याची सम 180 असणार आहे. म्हणजे QMN प्लस SNM किंवा MNS हे काय असणार आहे, ह्याची सम 180 असणार आहे. ठीक आहे, हे आता प्रॉपर्टीज ह्या तुम्हाला कळल्या आहेत. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 2.1 घेऊयात. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ M इज पॅरलल टू N. या दोन पॅरलल लाईन्स आहेत M आणि N. ठीक आहे, देन अँड लाईन P इज ट्रान्सव्हर्सल. M आणि N पॅरलल आहेत, लाईन P इज ट्रान्सव्हर्सल. देन फाइंड X. हा X आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आत्ताच आपण प्रॉपर्टी काय बघितली इंटिरियर अँगलची, की 4x म्हणजे दोन्हीची ॲडिशन इज इक्वल टू किती असणार आहे, 3x आहे, हे इज इक्वल टू 180 असणार आहे. सो हे काय येणार, देअरफॉर 4x इज इक्वल टू 180. इथे आपण काय वापरलं, बाय प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल. सो देअरफॉर x इज इक्वल टू 180 अपॉन 4 इज इक्वल टू, तर हे आपण डिवाइड करूया 4नी. 4 जा 16, 2 4 5 जा 20. सो x इज इक्वल टू आलं आहे आपलं 45 डिग्री. ठीक आहे, हा x इथे आपला फाइंड झालेला आहे. तर तुमचा आन्सर काय आलं आहे, C, 45 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या फिगरमध्ये आता सेकंड क्वेश्चन या फिगरचा आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ A अँड B आर पॅरलल, म्हणजे ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल. ही जी गेली आहे पासून त्यांना ही ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड X. हा आपल्याला X म्हणजे हे 4x आणि 2x दिलेलं आहे, म्हणजे हे अल्टरनेट अँगल दिलेले आहेत. ठीक आहे, तर अल्टरनेट अँगल म्हणजे काय, सेम. ओके, पण इथे तुम्ही बघा, हा जो 2x आहे ह्या 2xच्या ऑपोजिट वर्टिकल अपोजिट अँगल कुठला आहे, हा आहे. म्हणजे हा काय असणार आहे, हा पण 2xच असणार आहे. याची प्रॉपर्टी आपण 7th स्टँडर्डमध्ये बघितली, वर्टिकली अपोजिट अँगल्स सेम असतात. वर्टिकली अपोजिट अँगल हे काय असतात, सेम असतात. सो हे 2x झालं. तर आपण आत्ता काय, मग हा जो 2x आला आहे म्हणजे हा इथे 2x येतो आहे, बरोबर. तर हे सेकंडचं सोल्युशन इथे. ओके, तर आपलं काय येणार आहे, 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. आता ही कुठली प्रॉपर्टी झाली, इंटिरियर अँगलची, इंटिरियर अँगल प्रॉपर्टी. तर हे काय आलं आहे, 6x इज इक्वल टू 180, x इज इक्वल टू 180 अपॉन 6. म्हणजे हे 6 3 जा 18, 6 0 is 0. सो x इज इक्वल टू काय आलं आहे, 30 डिग्री. कळलेलं आहे सगळ्यांना. सो इथे फोर्थ ऑप्शन येणार आहे, x इज इक्वल टू D. हा फोर्थ ऑप्शन आहे, 30 डिग्री. ओके, चला सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व करायला घेऊ. तर क्वेश्चन बघूयात काय आहे. इथे दोन पॅरलल लाईन दिलेले आहेत P आणि Q, आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सल आहेत T आणि S.
हे दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय, म्हणजे ह्या अँगल एक्स आणि हे वायची आपल्याला मेजर काढायचं आहे ही फिगर यूज करून. तर आता इथे आपण एक दोन अँगल्स, म्हणजे ह्या एक्सला हा लिनियर पेअरमध्ये अँगल कुठला आहे, याला आपण एक नाव देऊयात ए, स्मॉल ए. आणि ह्या 70च्या ऑपोजिट कुठला आहे अँगल, त्याला आपण बी नाव देऊयात. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ आधी आपण लिनियर पेअर विथ, तुम्ही पण लिहून घ्या माझ्याबरोबर, लिनियर पेअर विथ अँगल एक्स बी अँगल ए and vertically opposite to 70 degree B अँगल बी. हे दोन आपण अँगल ए आणि बी त्याला नावं देऊन घेतले. तर आता ट्रान्सव्हर्सल टी इंटरसेक्ट कुठे करतं, पॅरलल लाईन्स पी आणि क्यूला. सो हे म्हणजे हे काय झालं, ही प्रॉपर्टी काय झाली, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी झाली. हे म्हणजे हे 40चा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे, ए. सो ए इज इक्वल टू काय येणार आहे, 40 येणार आहे. लिहून घेऊ आपण ट्रान्सव्हर्सल टी इंटरसेक्ट्स पॅरलल लाईन्स पी अँड क्यू. सो अँगल ए इज इक्वल टू काय येणार आहे, 40. कुठल्या प्रॉपर्टीमुळे, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. इथपर्यंत आलेलं आहे, म्हणजे आपला ए आलेला आहे 40 डिग्री. ठीक आहे. सर आता हे दोन लिनियर पेअरमध्ये आहेत, ए आणि एक्स हे कुठे आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत, म्हणजे त्यांची सम काय असणार आहे, 180. लिनियर पेअर म्हणजे काय, ही स्ट्रेट लाईन आहे, हा स्ट्रेट अँगल तयार झाला आहे. स्ट्रेट अँगल कधी किती डिग्रीचा असतो, 180 डिग्रीचा असतो. सो ए प्लस एक्स काय येणार आहे, 180 डिग्री. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याला रिझन काय द्यायचं आहे, लिनियर पेअर. सो 40 प्लस एक्स इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. एक्स आपल्याला मिळाला आहे. आता आपल्याला वाय काढायचा आहे. आता वाय करता इथे बघा तुम्ही, वर्टिकली ऑपोजिट अँगल 70च्या वर्टिकली ऑपोजिट कुठला आहे, बी. सो बीचा आपला मेजर काय येणार आहे, 70. सो ते लिहून घेऊ आपण, अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. कशामुळे, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि आता इथे वाय आणि बी हे कुठले अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. बघा हा सी तयार झाला आहे असा, आणि हे कुठले अँगल्स आहेत, वाय आणि बी, इंटिरियर्स. सो त्याचं मेजर काय असणार आहे, 180. सो अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. ही कुठली प्रॉपर्टी आली, इंटिरियरची, इंटिरियर अँगल्स. सो देअरफॉर अँगल वाय प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. So therefore angle y is equal to 180 minus 70 is equal to 110 degree. So angle y काय आलेला आहे आपला, 110 डिग्री. सो इथे सेकंड क्वेश्चन आपला संपला आहे. थर्ड क्वेश्चन बघूयात आपण पुढचा. ओके, थर्ड क्वेश्चन आपला काय आहे, ही जी फिगर दिलेली आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी अँड क्यू आर पॅरलल, म्हणजे पी आणि क्यू पॅरलल आहेत, आणि लाईन एल आणि एम सुद्धा पॅरलल आहेत. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी आणि सी यूजिंग द मेजर्स ऑफ द गिवन अँगल, जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे एका अँगलचं फक्त मेजर दिलेलं आहे 80 डिग्री, त्याच्यावरनं आपल्याला ए बी आणि सी अँगल फाइंड करायचे. तर ही फिगर आता मी इथे काढून घेतली आहे. तर पहिलं तर काय, लाईन पी अँड क्यू पॅरलल आहेत, हे दिलेलं आहे गिवन. सो लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू, हे गिवन आहे. त्यांचे ट्रान्सव्हर्सल काय आहे, ही ट्रान्सव्हर्सल एल आपण आता सध्या त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणूया. सो लाईन एल इज देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. तर ते ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर ह्या इंटेरियर अँगलच्या प्रॉपर्टीमुळे हे दोन अँगल्स, हा 80 डिग्री प्लस ए काय होणार आहे, दोन्हीची सम काय होणार आहे, 180 डिग्री. सो देअरफॉर
अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कुठली प्रॉपर्टी झाली इथे? इंटिरियर अँगल्सची. इंटिरियर अँगल्स. So therefore angle A is equal to 180 minus 80, therefore A is equal to 100 डिग्री आलं आहे. आता नेक्स्ट जे आहे, लाईन L इज पॅरलल टू M अँड P हे त्यांचं ट्रान्सवर्सल आहे. आता आपल्याला हा अँगल C फाईंड करायचा आहे. सो हे P हे त्यांचं ट्रान्सवर्सल आहे. सो लाईन L इज पॅरलल टू लाईन M अँड लाईन P इज their transversal. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 80 डिग्री दिलेला आहे. हा 80 डिग्री समजा आपण हा झेड असा म्हणला, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी जर बघितली तर हा इथे अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी हा ह्याचा 80 येतोय, पण हा आपल्याला अँगल कुठला बघायचा आहे? सी कुठला आलेला आहे आपला? हा समजा असा झेड घेतला तर हा 80 आहे, म्हणजे सी आपला काय येणार आहे? 80 डिग्री येणार आहे. कुठली प्रॉपर्टी येणार आहे? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. इथे काय लिहायचं आहे तुम्ही? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स ही प्रॉपर्टी वापरली इथे. ठीक आहे. अँगल आपल्याला सी, अँगल सी मिळाला आहे, अँगल ए मिळाला आहे. ठीक आहे. आता आपला कुठला अँगल फाईंड करायचा राहिला आहे? अँगल बी. तर आता बी करता लाईन एल आणि एम पॅरलल आहे आणि पी त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. अरे यार, ओके. आता इथे बी फाईंड करायला आपण लाईन पी आणि क्यू पॅरलल आहेत आणि एम त्यांचं ट्रान्सव्हर्सल म्हणूयात. ठीक आहे. सो लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअर ट्रान्सव्हर्सल. तर हे जर एम त्यांचं ट्रान्सव्हर्सल असेल, म्हणजे हे जर ट्रान्सव्हर्सल असेल, तर ही कुठली प्रॉपर्टी होते? करस्पॉन्डिंग अँगल. हा एफ तयार झाला आहे सी आणि बीमध्ये, हा असा एफ तयार झाला आहे. तर हे दोन्ही कुठले झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे सी आपला जर 80 आहे तर बी आपला काय येणार आहे? 80च येणार आहे. सो हे लिहून घेऊ आपण. अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. त्याचं रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. सो देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. हे कशावरून आलं आहे अँगल 80 डिग्री? फ्रॉम 1. हे 1 आपण जे लिहिलं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, त्याच्यामुळे, म्हणजे अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. सो अँगल बी इज ऑल्सो 80 डिग्री. तर हे असं आन्सर पण आपण जस्टिफाय केलेलं आहे वेगवेगळे हे सगळे ह्याचे रिझन्स देऊन. तर प्रॉब्लेम नंबर 4 बघूयात आपण. चला. 3 या फिगरमध्ये काय काय दाखवलेलं आहे? 105 डिग्री अँगल दाखवलेला आहे. ए आणि बी पॅरलल लाईन्स आहेत आणि एल ही ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. तर आता ट्रान्सव्हर्सल ही जी आहे आणि ह्या पॅरलल लाईन्स आहेत, तर आपला हा अँगल एक्स लगेच तुम्हाला कळेल हा कुठला होईल, किती डिग्री होईल? 105 डिग्री होईल, कारण हे कुठला अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. तर ते आपण लिहून घेऊयात पहिले. लाईन सोल्युशन. लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी अँड एल इज ट्रान्सव्हर्सल. तर आता हा करस्पॉन्डिंग अँगल्सच्या प्रॉपर्टीमुळे एक्स आपला काय येणार आहे? डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो अँगल एक्स इज इक्वल टू 105. त्याचं रिझन फक्त लिहायला विसरायचं नाही आहे अजिबात. करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. आता इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, म्हणजे हा एक्स. आता हे दोन अँगल काय आहेत? एक्स आणि वाय वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे. वर्टिकली ऑपोजिट म्हणजे हा एक्स जर 105 आहे तर वाय पण काय झाला? 105 डिग्री झाला. तर ते लिहून घेऊ आपण. अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. त्याचं काय रिझन आहे? वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट अँगल्स. सो देअरफॉर अँगल वाय किती झाला? 105 डिग्री झाला. ठीक आहे. आता हा वाय आणि हा झेड
हे कशामध्ये आहेत वाय आणि झेड. ओके, आता इथे बघा झेड हा आपल्याला फाइंड करायचा आहे आणि त्याच्या साईडचा अँगल कुठला आहे 105 डिग्री. म्हणजे हे दोन्ही अँगल कशात आहेत लिनियर पेअरमध्ये आहेत. म्हणजे याची सम काय असणार आहे 80. सो अँगल झेड प्लस 105 इज इक्वल टू काय येणार आहे 180 डिग्री. कशामुळे ह्याचा आन्सर हे लिहायचं आहे रिझन लिनियर पेअर. सो अँगल झेड is equal to 180 minus 105. So therefore angle Z is equal to 75 degree. आलेला आपला अँगल एक्स आपला मिळाला आहे, वाय मिळाला आहे आणि झेड सुद्धा मिळाला आहे. झेडचं नीट तुम्हाला कळलं का लिनियर पेअरमध्ये आहे. सो 105 प्लस झेड इज इक्वल टू काय येणार आहे 180. सो हा असा प्रकारे आपल्याला झेड मिळालेला आहे. हा अँगल वाय आणि हा अँगल एक्स. चला आपला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय आहे 5. ही फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये काय सांगितलं लाईन पी इज पॅरलल टू लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू. म्हणजे ह्या तिन्ही लाईन्स पॅरलल लाईन्स आहेत. फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ मेजर्स गिवन इन द फिगर. म्हणजे या दोन अँगल्सचं मेजर दिलेलं आहे आणि आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. आता हा एक्स म्हणजे फक्त हा अँगल नाही आहे, हा पूर्ण अँगल आहे एक्स. त्यामुळे आपण काय करूयात ह्याला ए नाव देऊयात आणि ह्याला बी नाव देऊयात. म्हणजे आपल्याला फाइंड करता येईल प्रॉपर्टीज यूज करून. तर इथे मी फिगर काढून घेतली आहे. तर सोल्युशनमध्ये आपण आधी काय लिहायचं आहे बाय द लाईन एल अँगल एक्स. हा एक्स ही ज्या लाईन एल हा एक्स डिवाइड झाला आहे दोन ह्याच्यामध्ये. अँगल एक्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. angle A and angle B as shown in the figure. So taking line L आणि आता ही L आणि P ह्या झोन जर आपण पॅरलल लाईन म्हणल्या तर आपलं हे जर 40 आहे ते अल्टरनेट अँगल त्याचा कुठला आहे A. सो अँगल हा A काय होणार आहे आपला 40 डिग्री होणार आहे. सो टेकिंग line P parallel to line L. अँगल ए काय झाला 40 डिग्री. त्याचं रिझन काय लिहिणार अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर तसंच हे क्यू आणि एल जर आपण पॅरलल म्हणलं तर हे दोन पण अल्टरनेट अँगल्स होतात. बी आणि हा 30 डिग्री हे पण अल्टरनेट अँगल्स होतात. म्हणजे बी आपला काय होणार आहे 30 डिग्री होणार आहे. सो टेकिंग लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू अँगल बी काय होणार आहे इज इक्वल टू स्मॉल बी इज इक्वल टू 30 डिग्री. हे पण कशामुळे अल्टरनेट अँगल्स. रिझन काय येणार आहे अल्टरनेट अँगल्स. हा 30 आणि हा ह्याचा अल्टरनेट उलटा झेड झाला इथे. सो हा बी काय झाला 30 डिग्री. आता आपल्याला काय विचारलं आहे एक्स विचारला आहे. आता एक्स म्हणजे काय आपलं ए प्लस बी. सो हे दोन्ही आपल्याला दोन्ही अँगल्स मिळाले त्याची ॲडिशन केलं की आपल्याला एक्स मिळणार आहे. सो देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू काय अँगल ए प्लस अँगल बी. अँगल ए प्लस अँगल बी. तर अँगल ए प्लस बी आपला काय आहे 40 प्लस 30 इज इक्वल टू 70 डिग्री. सो अँगल एक्स काय मिळाला आहे आपल्याला 70 डिग्री. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.2 आपला इथे संपलेला आहे. तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून नीट समजून घेऊन परत व्हिडिओ एकदा बघा किंवा मला कमेंट्समध्ये तुम्ही काही क्वेरी असतील तुमच्या त्या विचारल्या तरी चालतील. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल कळला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.